राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्याला हंगाम 2023 मधील हेक्टरी 5,000 रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। पण ही मदत देत असताना ई पीक पाहणी नोंदीद्वारे ज्या शेतकऱ्याची लागवड नोंद आहे त्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तसेच राज्यातील 50% शेतकरी या आर्थिक मदतीपासून वंचित राहणार आहे। त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे, सरसकट सर्व शेतकऱ्यांना ही मदत द्यावी। कारण ई पीक पाहणीद्वारे नोंद करण्यासाठी आपल्या राज्यातील शेतकरी अजून तांत्रिक साक्षर झाला नाही। आपलं ॲप गाव गड्यामध्ये खेड्यामध्ये चलत नाही, कारण मोबाईलची रेंज नसते। त्यामुळे अनेक शेतकरी याची नोंद करू शकले नाहीत। पण शेतकऱ्यांनी पीक विमा सोयाबीन कापूसचा भरलेला आहे, काही शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन विक्री केलेली आहे। या नोंदी ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपयाची मदत जी तुटपुंजी सरकारनं मदत जाहीर केलेली आहे ती मदत तात्काळ सर्व शेतकऱ्याला देण्यात यावी, अशी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना विनंती करत आहोत। आणि सरकारनं आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये रयत क्रांती संघटना सरकारच्या विरोधात आंदोलन करेल।